असेल याची आपण नोंद घ्या। सुशांतच्या गोलंदाजीकडे आपण वळतोय। सुशांत किनी गोलंदाजी मार्कवर प्रणय घरत। ओ यावेळेला हुकचा फटका कन्वर्ट केला लॉंग लेगला, नो चान्स एनी फिल्डर, वन्स बाउन्स ओव्हर द रोप, चौकार असणं गरजेचं आहे। बघूया पुढचा चेंडू। ओहो यावेळेला प्रणयने बॅटचा पेस ओपन केलाय, हवाई हल्ला आणि इथे लॉंग ऑनला क्लिअर करत प्रणय घरत नावाचा ब्रँडेड बिग कॉन्सन्ट्रेशन आहे, एकदम टॉप लेवलचं पवनसुत नवली संघाचं। ओहो या वेळेला स्वीट टायमिंग, गोड आवाज आणि चेंडू सरळ लॉंग ऑनला डीप कव कर्नरच्या वरनं चेंडू। यावेळेला प्रणय, ओहो सुंदर शॉट सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हरला स्मॅश शॉट, व्हाट अ शॉट। एसडीजे अक्षरशः क्रीडा नगरीमध्ये पाडतायत। याही वेळेला पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला व्हाट अ शॉट। रिप्ले बघतो की काय, इलाका वही खेलने का तरीका अलग। एसडीजे करूयात। चंद्रकांतजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान इथे करायचा आणि हा फटका पहा, नेत्रदीपक स्ट्रोक, चेंडू निघून जाईल बाउंड्री। महत्वाचं आहे की ज्यांनी खरं तर योगदान दिलंय क्रिकेट करता त्यांचा देखील सन्मान इथे। फटका चांगला आहे, बॉल चाललाय लॉंग ऑफच्या बाहेर, आणखीन एक। नरेश दादा माळी स्वतःची आर्थिक परिस्थिती पूर्णतः अगदी तळाला पोहोचल्यानंतर देखील ते या क्रिकेट करता ध्येयबळ काम करतायत, म्हणजे एक मानाची वंदना त्यांना देखील। आणि इथे पहा काय आक्रमक स्ट्रोक, सरळ चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून ते मात्र तुम्हाला दाखवायचं आहे। इथे बॉल होता यार, फटका चांगला आहे, हा 24 कॅरेट गोल्ड आहे प्रणय घरत आणि बॉल लॉंग ऑन प्रणय घरत। आता खरं तर स्ट्रायकर एंडवर, फटका चांगला आहे, दोन खेळाडूंच्या गॅप मधून चेंडू निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय। याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत, इथे प्रॉपर कनेक्शन, प्रणय घरतचा हा स्ट्रोक सरळ फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे। चेंडू पहिल्या मॅचचा सुपर हिरो ठरलाय नवली गावचा कोहिनूर सितारा, नो डाऊट, ज्यानं अनेक वर्ष टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय। प्रणय घरत ठरलाय या मॅचचा सुपरस्टार खेळाडू। प्लीज वेलकम प्रणय घरत, याला मंचावर आमंत्रित करूयात। या प्रणयजी, तर इथे पवनसुत नवली संघ निश्चितच प्रणय घरत या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता इथे मी त्यांना आमंत्रित करतोय। प्रणय या लवकर, मॅन ऑफ द मॅच इथून त्यांना पुरस्कृत केलं जाईल। पवनसुत नवली संघाला विजयाच्या शिलेदारीवर पोहोचवण्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा सिंहाचा वाटा आहे, खरं तर 7 चेंडूंमध्ये त्यांना ठोकल्या 19 धावा। तर मी प्रणय घरत याला मंचावर आमंत्रित करतोय। प्रणय या, मॅन ऑफ द मॅच। प्रणय जरा वेगात या प्लीज, त्यांना दिलं जाईल जीव्ही स्पोर्ट्स अर्थातच जितू पष्टे यांच्या वतीने एक गिफ्ट हॅम्पर, अर्थातच एक टी शर्ट, तदनंतर एक कॅप देखील दिली जाईल विस्मय घरत त्यांच्या माध्यमातून, आणि मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी। तर या आपण मोमेंटो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये खऱ्या अर्थानं प्रणयला इथून आपण फेलिसिटेट करूयात। आपण वळूयात प्रथमतः प्रणयकडे, कारण फार गरजेचं आहे, भरपूर क्रिकेट ते खेळलेत। प्रणय काय म्हणाल, साधारणतः फार लहान होतो मी, 2007 पासून तुम्हाला पाहतोय, 2006ची स्पर्धा पाहिली, शिवक्रांती चषक देखील तुम्ही गाजवलं, वाडा सारख्या परिसरात येऊन तुम्ही भरपूर क्रिकेट खेळले, त्यानंतर भिवंडी, ठाणेचं ग्रामीण क्रिकेट तुम्ही खेळलेत, आज अनेक प्रभागांमध्ये, म्हणजे ज्यावेळी आपला संयुक्त ठाणे जिल्हा होता 1 ऑगस्ट 2013च्या आधीचं क्रिकेट, काय म्हणाल एकंदरीत त्या सगळ्या प्रवासाच्या प्रतिक्रिया तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत? पहिलं तर सांगेल की पहिल्याचं क्रिकेट हे पॉवर प्ले खूप कमी असायचा आणि जो बॉल असायचा तो MRI असायचा आणि फिरवणारे गोलंदाज खूप होते त्या टायमात, म्हणजे की 40 झाले 6 तरी काढणं मुश्किल असायचं। पण आता बॉल पण फास्ट झाला आणि आता स्पिनर राहिले नाहीत, प्रत्येक टीममध्ये एखाद स्पिनर असतो। आता पेस विकेट झालेलं आहे सगळं आणि क्रिकेटसुद्धा फास्ट झालेलं आहे, मध्ये घुसून मारणे, रिव्हर्स मारणे, हे पहिले फटके मध्ये घुसून फार कमी प्रकारचे होते, आता हा फार इम्प्रूव्हमेंट आहे क्रिकेटमध्ये, स्ट्रगल करायला लागेल। आता एवढ्या वर्षानंतर देखील आपल्या गावाच्या क्रिकेट करता, म्हणजे नवलीच्या मैदानात मला वाटतं डहाणूकरांनी तुम्हाला हरवलं होतं आणि आता या मैदानात पलटवार करायचा होता। खरं तर मैत्रीपूर्ण क्रिकेट मैत्रीपूर्ण आहे, परंतु प्रणयजी काय म्हणाल, समोर 48 धावा, स्टार्टअप स्लो झाला, तदनंतर एक चांगली सुरुवात तुम्ही मिळवलीत, आणि या मॅचबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, या स्पर्धेबद्दलच्या? पहिलं तर आम्ही त्यांच्या जोडीला हरलो होतो, तर आमचं असं काय
मैत्री वर्गाचं टीम आहे आमची ती हितेश वजे म्हणजे. पण आम्हाला एक इच्छा होती की आता या टायमाला त्यांना हरवलंच पाहिजे. फुल पॉझिटिव्ह याने आम्ही उतरले होते आणि 48मध्ये पहिले फर्स्ट बॉल बॅटवर घेऊन नंतर अटॅक करू असं आम्ही प्लॅन केला आणि तो प्लॅन आमचा सगळ्यात सक्सेस झाला. तर थँक्यू सो मच प्रणय दादा, खूप खूप तुमचं मनापासून अभिनंदन. आणि मी विनंती करतो आमच्या सगळ्या मान्यवरांना की पालघरची आन बान शान म्हणजे प्रणय घरत, पालघर जिल्ह्याचा सुपरस्टार खेळाडू, त्याला आपण इथे करतोय पुरस्कृत.